राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेत 4 डिसेंबर रोजी होणार जंतनाशक गोळ्यांचे वाटप. 1 ते 19 वर्ष वयोगटातील मुलामुलींना देणार जंतनाशक गोळ्या. ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे 4 डिसेंबर रोजी राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्ताने जंतनाशक मोहीम राबवण्यात येणार आहे. या दिवशी फक्त 1 ते 19 वर्ष या वयोगटातील मुलामुलींना अल्बेंडाझोल ही एक गोळी देण्यात येणार आहे. जंतांपासून मुक्त होऊन मुले-मुली सशक्त व्हावीत यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, शिक्षण विभाग, नगरविकास, महिला व बालविकास विभाग, पंचायत राज्य मंत्रालय आदींच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय जंतनाशक मोहीम आयोजित करण्यात आली आहे. यात 1 ते 19 या वयोगटातील व अंगणवाडी केंद्रे, सर्व शासकीय अनुदानित शाळा, महापालिका व खाजगी अनुदानित शाळा तसेच वयोगटातील सर्व मुलामुलींसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. 1 ते 6 वर्ष या वयोगटातील मुलामुलींनी अंगणवाडीतून तर 6 ते 19 या वयोगटातील मुलामुलींना शाळा, आश्रमशाळा येथे ही गोळी देण्यात येणार असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितील यांनी दिली आहे. ज्या मुलामुलींना 4 डिसेंबर रोजी गोळी घेता येणार नाही त्यांना ती 10 डिसेंबर या मॉप अप दिनी घेता येईल असेही त्यांनी स्पष्ट केले. जंतांचे दुष्परिणाम. जंताचा प्रादुर्भाव हा प्रामुख्याने अस्वच्छता आणि मलिनतेमुळे होतो. तसेच दूषित मातीच्या संपर्कात आल्यानेही जंताचा प्रसार होतो. राऊंड वर्म, व्हीप वर्म व हुक वर्म या प्रकारातील जंतांचा प्रसार मोठ्या प्रमाणात होतो. जंताचा प्रादुर्भाव झालेल्या मुलांमध्ये कुपोषण व रक्तक्षय होऊन त्यांना कायम थकवा जाणवतो. त्यामुळे शारीरिक वाढ व मानसिक विकास पूर्णतः होत नाही. 4 आणि 10 डिसेंबरची संधी साधून आपल्या घरातील 1 ते 19 या वयोगटातील मुलामुलींनी ही गोळी घेतली आहे याची खात्री नागरिकांनी अवश्य करावी. या सहकार्यामुळे जंत हद्दपार करण्यास मदत होईल असे आवाहनही वैद्यकीय आरोग्य अधिकारी चेतना नितील यांनी केले आहे. जंताचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उघड्यावर शौचास बसू नये, सभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, फळे व भाज्या स्वच्छ पाण्याने धुवून मगच खावे, स्वच्छ पाणी प्यावे, खाण्याचे पदार्थ झाकून ठेवावेत, नखे स्वच्छ ठेवावीत व नियमित कापावीत, पायात नेहमी पादत्राणे घालावीत, जेवणापूर्वी हात साबणाने स्वच्छ धुवावेत, शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. रविवारी रंगणार फॅशन आयकॉन स्पर्धा. एवा एंटरटेनमेंट तर्फे आयोजित स्पर्धक 5 वर्षापासून 80 वर्ष वयोगटातील 50हून अधिक स्पर्धकांचा सहभाग. सांस्कृतिक नगरी असलेल्या ठाणे शहरातील 3 हात नाका येथील हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात रविवारी फॅशन आयकॉन स्पर्धा आयोजित केली आहे. ठाण्यातील एवा एंटरटेनमेंटद्वारे आयोजित केलेल्या या स्पर्धेत 5 वर्षीय बालकांपासून 80 वर्ष वयोगटातील तब्बल 50हून अधिक स्पर्धक सहभागी होणार असून स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राऊन तसेच सोन्याची नथ व अन्य व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य स्पर्धकांना भरघोस पारितोषिके देऊन गौरवण्यात येणार आहे, अशी माहिती एवा एंटरटेनमेंटच्या मिसेस विजया शिंदे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. या प्रसंगी क्वीन ऑफ मुंबई गौरी सावंत, लावणी सम्राट अश्मिक कामठे, अभिषेक राणे तसेच सचिन भोसले उपस्थित होते. मनोरंजन क्षेत्रात होतकरू कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यात अग्रेसर असलेल्या एवा एंटरटेनमेंटच्या 5व्या सत्रात
फॅशन आयकॉन 2024 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी सायंकाळी ठाण्यात होत असलेल्या या स्पर्धेत किड्स, टीन एज, मिस्टर, मिस, मिसेस आणि क्लासिक गटात 50+ वयोगटातील 50 स्पर्धक सहभागी होणार आहेत. स्पर्धेतील प्रथम 3 विजेत्यांना क्राउन, ट्रॉफी व सोन्याची नथ प्रदान करण्यात येणार असून टायटल सॅशमध्ये व्यक्तिमत्व विशेष प्रावीण्य दर्शविणाऱ्या स्पर्धकांना वैयक्तिक पारितोषिके देण्यात येणार आहे. यात गिफ्ट व्हाउचर्स, पूना गाडगीळ PNG कडून ज्वेलरी, फोटोशूटची संधी उपलब्ध असणार आहे. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून बिग बॉस फेम, मिस्टर इंडिया डॉक्टर रोहित शिंदे, मराठी अभिनेत्री मॉडेल हिना सय्यद, ट्रेनर आणि ग्रूमर अवी पायल, कॉस्ट्युम डिझायनर मंदार तांडेल हे असून या स्पर्धेत लावणी सम्राट अश्मिक कामठे, क्रेझी फूडी रंजिता विशेष अतिथी आहेत. तरी ठाणेकर रसिकांनी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन कार्यक्रमाचे ग्रूमिंग गौरी सावंत यांनी केले आहे. कॉम्पिटिशन इंडियाज बिगेस्ट फॅशन आयकॉन हे होणार आहे आपलं हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे इथे होणार आहे आणि त्याचं स्वरूप असं आहे किड्स, मिस, मिसेस, मिस्टर आणि क्लासिक 50 वर्षाच्या पुढच्या ज्या कोणी महिला आहेत त्यांना योग्य ते व्यासपीठ देण्याचं काम आपण करतोय. तर ते उद्या ठाकरे भवन इथे होणार आहे. तर सर्वांना आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत या आणि आपल्या ठाणे शहरात काय होत आहे ते नक्कीच येऊन बघा. आणि स्पॉन्सरशिपमध्ये कोण कोण आहे? स्पॉन्सरशिपमध्ये आपण कोणाकडेही कॅश प्राईज घेत नाहीये ना कोणाकडे कॅश घेतलेली आहे. पूर्णपणे एवाज एंटरटेनमेंट करतायत आणि पूना गाडगीळ ह्यांनी आपल्याला जेवढे पण आपले विनर आहेत त्यांना फोटोशूट प्रोव्हाइड केलेलं आहे. त्यांनी काम आपलं पाहिलेलं आहे. बाकी जे काही आपण प्राईज देतोय ते कलानिधी आहे त्यांच्याकडनं प्रत्येक महिलेला शॉपिंगची खूप आवड आहे त्यामुळे ते कुपन्स देतात की या शॉपिंग करा. आपण कोणाकडनंही पैसे घेतलेले नाही आहेत आणि सगळ्यात मोठी गोष्ट काही आहे की हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिलेले आहेत आपल्या ठाण्याचे लाडके नरेश दादा मस्के. त्यांच्यामुळे हे व्यासपीठ कमी वेळेत आपल्याला उपलब्ध करून दिलं गेलेलं आहे. किती स्पर्धक आहेत आणि कुठून आलेले आहेत? स्पर्धक आपले 81 स्पर्धक आहेत. ते अलिबाग, नागपूर, मुंबई अशा वेगवेगळ्या भागातून इथे येत आहेत. दिल्लीवरून सुद्धा येत आहेत की ते ठाण्यामध्ये उद्या येणार आहेत. जजेस म्हणून कोण कोण इथे उपस्थित राहणार? ज्युरी पॅनलमध्ये आपल्याकडे हिना शेख ज्या इंडिया टियारा आहेत त्या येणार आहेत. बिग बॉस फेम रोहित शिंदे ते येणार आहेत. मंदार तांडेल डिझायनर आहेत ते आहेत. अवी पायल कोरिओग्राफर ग्रूमर आहेत ते आहेत. स्पेशल गेस्टमध्ये आपल्याकडे लावणी सम्राट अश्मिक कामते आहेत. रंजिता पाटील यूट्यूबर क्रेझी फूडी त्या आहेत इथे उपलब्ध असणार आहेत. गौरीताई आहेतच फेस ऑफ मुंबई. आपल्याकडे हे सगळे उपलब्ध आहेत आणि आपल्याला अजून एक ह्या सर्व महिलांना मेकअप करून देण्यासाठी आपल्याला हेल्प केलेली आहे लॅक्मे अकॅडमी त्यांनी जे आपल्या ठाणे शहरातच आहेत. तर त्यांचे 30 मेकअप मन इथे येणार आहेत. आपल्याला फ्रीमध्ये सर्व महिलांना सुंदर असं ते तयार करून देणार आहेत. इच्छुक महिलांना काय आव्हान करत? इच्छुक महिलांना काय आव्हान करत? आव्हान इच्छुक महिलांना हे सांगेन मी की उद्या या, शो हा पहा आणि ह्याच्या पुढे नक्कीच इथे पार्टिसिपेट करा. कारण जर कुठे असं झालं असेल की तुम्ही पार्टिसिपेट नाही करू शकला, तिथे खूप असं की नाही आम्हाला योग्य व्यासपीठ नाही मिळाले, तर नक्कीच या तुमच्यासाठीच हे ठाणे शहरात उपलब्ध केलेलं व्यासपीठ आहे. मुख्य हेतू काय या कार्यक्रमाचा? मुख्य हेतू प्रत्येक कलाकाराला योग्य ते व्यासपीठ देणं. ओके. आमदार संजयजी केळकर यांचा ठाणे महानगरपालिका कर्मचारी यांच्या वतीने जाहीर सत्कार. ठाण्याचे जनसेवक आमदार संजय केळकर यांनी अनेक वेळा महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न चुटकीसरशी सोडवले आहेत. त्यांच्या सुखदुःखात ते नेहमी सहभागी असतात. त्यात ते तिसऱ्यांदा ठाण्याचे आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यामुळे त्यांनी केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून त्यांचा आज शनिवारी ठाणे महानगरपालिकेच्या सगळ्या कर्मचाऱ्यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी कामगारांच्या वतीने दत्ता घुगे यांनी बोलताना संजय केळकर यांनी आतापर्यंत कामगारांचे प्रश्न कसे सोडवले, त्यामध्ये 7वा वेतन आयोग लागू करण्यात त्यांनी विशेष सहकार्य केले. येणाऱ्या काळात जर त्यांना मंत्रिपद मिळालं तर सर्वसामान्यांची कामे मार्गी लागतील. त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की आता होणाऱ्या नवीन मंत्रिमंडळात त्यांना एखादं मंत्रिपद मिळावं. त्यांचा सत्कार समारंभात इतरही संघटना सामील झाल्या होत्या. यावेळी अजित मोरे वाहन चालक संघटनेचे सरचिटणीस सुधाकर शिंदे, उपाध्यक्ष पुजारी राजकुमार करण, सकपाळ, मेहलोत, महिला व कर्मचारी वर्ग उपस्थित होते. माननीय आमदार केळकर साहेब कामगारांचे प्रश्न नेहमी वेळोवेळी उपस्थित करत असतात आणि सद्य परिस्थितीला नुकतीच विधानसभेची निवडणूक झालेली होती. त्यामध्ये साहेब भरघोस मतांनी म्हणजे जवळपास 58,000 मतांनी जास्त मतांनी निवडून आलेले आहेत. असं हे 5वी बहुमत त्यांनी मिळवलेलं आहे आणि राज्यात साहेबांची युतीची सत्ता येणार आहे. त्यामुळं असं कर्मचाऱ्याची भावना होती की आमच्या हक्काचे व्यक्तिमत्व कोण आहेत तर माननीय आमदार केळकर साहेब आहेत आणि जर आमचे प्रश्न साहेबांना जर मंत्रिपद मिळालं तर आमचे प्रश्न आम्हाला मांडण्यासाठी सोपं होईल आणि एक हक्काचं व्यासपीठ तयार होईल. राजकारणात जसं म्हणतात की एक गॉडफादर पाहिजे, तसं आज आम्हाला कर्मचाऱ्याला साहेबांच्या रूपाने एक गॉडफादर मिळाले आहेत. त्यामुळं निश्चितच आम्हाला असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे की आजपर्यंतच्या इतिहासात जे विषय झाले नव्हते ते सर्व विषय आम्ही कर्मचाऱ्याच्या थ्रो आणि साहेबांच्या थ्रो निश्चितपणे मार्गी लावू आणि सर्व विषय आमचे संपून टाकू. सगळे विषय आमचे होतील असं विश्वास आम्हाला आहे. किती संघटनांनी सत्कार केलेला आहे महापालिकेचा? आम्ही आता संघटना म्हणून सत्कार नव्हता केलेला, आम्ही आता कामगार कर्मचारी म्हणून सत्कार केलेला होता. पण त्यामध्ये आमचा सर्वांशी चांगला संबंध असणारे विविध संघटना पण ह्यामध्ये सहभागी होती. जसे स्वच्छता निरीक्षकची होती, वाहनचालक संघटना होती, आम्ही पण एका संघटनेचे सभासद आहोत, आम्ही सुद्धा आहेत आणि सर्व संघटनांचा हा सहभाग होता. असं आमच्यात आहे की ना संघटना म्हणून त्यात कुडगुडी अशा कुठलाही प्रकार नसून आम्ही सगळे मिळून कर्मचाऱ्यांनी साहेबांचा सत्कार केला होता आणि हे सर्व समावेशक विविधतेने नटलेलं जसं भारत आहे तसं आमचं काम जे आहे ते विविधतेने नटलेल्या संघटनाचं काम आहे. ओके थँक्यू.